उलगडली जरी रहस्य तरी अजूनही बरेच काही। चहूबाजूंनी वाहे पाणी, मात्र इतिहास पुसला गेला नाही। मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आणि सतत स्वतःवर पाण्याचा अभिषेक करून घेणारे दाभोळे गावातील पोखरबाव मंदिरामध्ये। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ अजवळकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आलो आहोत देवगडमध्ये। तर मित्रांनो, माझा प्रवास चालू झाला होता रत्नागिरीतील धामापूर या गावापासून। धामापूरपासून हे मंदिर अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुख्य रत्नागिरी सिटीपासून 100 किलोमीटर अंतरावर। रत्नागिरी ते देवगड हा प्रवास खूप सुंदर आहे। आजूबाजूला निसर्गरम्य झाडी आणि मध्ये मध्ये लागणारा हा समुद्र। हे मंदिर देवगड सिटीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराचा परिसर अगदी रस्त्याला लागूनच आहे। आम्हाला पोचता पोचता संध्याकाळ झाली होती। फटाफट बाईक पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिराचा परिसर बाहेरूनच आपल्याला दिसतो। या मंदिरात प्रवेश करता समोर येते ती गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती। गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि मुख्य मंदिराकडे वळलो। या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला खाली पायऱ्या उतरून जाव्या लागतात। देवगडपासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या मंदिराची कथा हे तेव्हाचे असणारे पुजारी श्रीधर राऊत दाभोळे यांना मिळालेल्या दृष्टांतावरून आहे। त्याच दृष्टांताच्या आधारे शोध घेतला तो अशा शिवलिंगाचा जे पंचमुखी आहे। मुख्य मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आलात की समोरच एक कातळ खडकात खोदलेली मारुतीरायाची मूर्ती दिसते आणि बाजूलाच शिवलिंगाचं दर्शन सुद्धा घडतं। छोट्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी मुख्य असलेल्या पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालो, जे हजारो वर्ष पाण्याखाली होतं, ज्याचा शोध एका दृष्टांताच्या आधारे घेण्यात आला। समोरच नंदी महाराज आणि त्याच्याच बाजूलाच पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन होतं। शिवलिंगाच्या बरोबर पाठच्या बाजूला एका खडकावर भला मोठा नाग आपल्याला कोरवलेला दिसेल आणि शिवलिंगाच्या बरोबर डाव्या बाजूला अशाच खडकावर एक भला मोठा वाघ कोरलेला आहे। सभोवतालच्या हिरव्यागार निसर्गाबरोबरच या मंदिराच्या बाजूने एक झरा वाहतो, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासे आहेत। हा झरा वर्षाचे 12 महिने वाहतो। या झऱ्याच्या प्रवाहात अजून एका शिवलिंगाचं दर्शन होतं। निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या या मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या प्रवाहामध्ये भगवान शंकरांच्या मूर्तीचं सुद्धा दर्शन होईल। दिवसभर या मंदिरामध्ये कमालीची शांतता आपल्याला पाहायला मिळते। गोमुख तसेच पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन आणि भगवान शंकरांची मूर्ती या मंदिराच्या सौंदर्यामध्ये भर पाडते।
तर मंडळी, हे होतं कोकणातील आणखी एक सुंदर मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंकर महाराज. हर हर महादेव.